प्रणाम. आता आजचा आपला विषय आहे योग आणि योगासन. बरेच जण हा विषय सगळ्यांचा आवडतीचा विषय आहे आणि सगळ्यांना माहीत पण आहे. योग म्हणजे काय? योगासन म्हणजे काय? पण मी काय वेगळं सांगणार आहे असं. तर जरूर आपल्याला काहीतरी ह्याच्याबद्दलची अधिकची माहिती आणि काहीतरी वेगळी माहिती मी आपल्याला जरूर देणार आहे. तर बरेच जण म्हणतात, "मी कुठे चाललं? योगा करून येतो. योगा क्लासला चाललो. मी योगाला चालले." की आमचा योगाचा क्लास असतो. पण योग म्हणजे असा क्लास लावून शिकण्याचा विषय आहे का? योगाची नेमकी व्याख्या काय आहे? योग म्हणजे नक्की काय आहे? आणि योगासन म्हणजे नक्की काय आहे? बरेच जणांना योगाला चाललो म्हणजे ती जे काही आसनं करायला जातात, तो म्हणजे योग. असा एक समज लोकांचा आहे. तर हा पूर्णतः समज जो आहे ना, हा चुकीचा आहे. योग ह्याचा अर्थच वेगळा आहे. आता योग याचा अर्थ काय आहे? तर प्रथम आपण योग म्हणजे काय हे बघूया. आता हे योग कुणी सांगितलं किंवा ही संकल्पना आयुर्वेदामध्ये वर्णन कशी आलेली आहे आयुर्वेदामध्ये? तर पतंजली नावाचे जे ऋषी होते, ह्या पतंजलींनी ह्या योग साधनेवर अतिशय विस्तृत असं भाष्य केलेलं आहे. बऱ्याच जणांना एक ग्रंथ माहीत पण असेल की पतंजल योगदर्शन अथवा भारतीय मानसशास्त्र. आता बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, पतंजली योगदर्शन अथवा भारतीय मानसशास्त्र. ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला योगाचा अर्थ समजतो. तर पतंजली योगदर्शन म्हणजेच भारतीय मानसशास्त्र आहे का? तर आहे. मग पतंजलीनं वैशिष्ट्यपूर्ण अशी व्याख्या योगाची काय केलेली आहे? तर योग हा चित्तवृत्ती निरोध हा. चित्ताच्या ज्या वृत्ती आहेत त्यांचा रोध करणं म्हणजे योग. आता मागच्या एका ह्याच्यामध्ये मी तुम्हाला मनाचे ह्याची अंतःकरण उपकरणाबद्दलची माहिती दिली होती. तर त्या अंतःकरण उपकरणामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असे 4 द्रव्यांचा उल्लेख केला होता. आणि ह्या 4 द्रव्यांना आपण अंतःकरणाची उपकरण असं म्हणतो. तर त्या अंतःकरणाचे जे उपकरण त्यातलं एक उपकरण चित्त जे आहे, त्या चित्ताच्या वृत्ती ज्या आहेत त्याचा निरोध करणं. सहज आपण म्हणतो, अरे बाबा तुझं चित्त कुठे लागलेलं आहे? तुझं चित्त ठिकाणावर आहे का? असं आपण एक सहज उद्गारवाचक बोलतो. ह्याचा अर्थ काय की तुझं कॉन्सन्ट्रेशन, तुझी एकाग्रता जी आहे ती व्यवस्थित आहे का? माझं चित्त ठिकाणावर नाही म्हणजे काय? माझं मन भरकटलेलं आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार ह्या 4 वेगवेगळ्या जरी असल्या तर ते अंतःकरणाची उपकरण आहेत. ती एकमेकावर अवलंबूनच आहेत आणि एकमेकाच्या घुसळणीनंच विवेक निर्माण होतो. हे मागच्या वेळेला आपण बघितलं होतं. तर ते ह्या चित्ताच्या ज्या वृत्ती आहेत, ह्या चित्ताच्या वृत्तींचा रोध करणं म्हणजे योग आहे. नुसती योगासनं करणं, आसन करणं, पद्मासन केलं, मयूरासन केलं, धनुरासन केलं म्हणजे माझा योग झाला असं नाही. हे आपण अतिशय जाणीवपूर्वक समजून घेतलं पाहिजे. आता हा योग कसा करता येईल? तर फक्त योग करायला बसलो आणि योगासनं केली म्हणजे माझा योग झाला का? तर तसं नाहीये. त्याचा आपण सहज जसं म्हणतो की एकाग्रता ह्या विषयावर आपण बरेचसं काही जण भाष्य करतात. तर ती एकाग्रता मिळवणं, एखाद्या गोष्टीमध्ये मन लावून त्या गोष्टीचा ध्यास घेऊन एखादी कृती आपण ज्यावेळी करतो, त्यावेळेला ती चित्ताची जी एकाग्रता आहे आणि चित्त, बुद्धी आणि मन
हे उपकरणांचा जो एक संगम असतो आणि त्या संगमामधनं जे कर्म घडतं किंवा ज्ञानाचं ग्रहण होतं, ते परिपूर्ण असतं आणि ते तुमच्या लक्षामध्ये परिपूर्ण राहू शकतं. आता मनाचे आपण गुण बघितलेले आहेत. सत्व, रज आणि तम. आता काय होतं, तर त्यातला रज आणि तम हे बाधित होतात आणि ते चित्ताला चाळवतात. मग चित्त विचलित व्हायला लागतं. मग चित्त कुठल्या कुठल्या ह्यानं विचलित होतं? कुणाला मोह होतो, कुणाला दंभ होतो, कुणाला दुःख होतं, कुणाला लोभ होतो. म्हणजे शेवटी हे जे मागच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला वर्णन करून सांगितलं होतं, की हे सगळे मनाचे वेग आहेत. म्हणजेच हे चित्त वेगच आहेत. तर ह्या वेगांवर ह्याचा जर आपल्याला मोह झाला, लोभ झाला, दुःख झालं, मत्सर वाटला एखाद्या बाबतीत, तर ह्याचा जो कंट्रोल आणायचा आहे आपल्याला, तो कंट्रोल आणणं, ती जी क्रिया म्हणजे योग. असं थोडक्यात मी तुम्हाला ह्याच्याबद्दलची माहिती दिली. बरंचसं यामध्ये सांगण्यासारखं खूप आहे, पण सहज आणि सोपं करून सांगितलं तर जास्त समजेल अशा भाषेमध्ये मी आपल्याला सांगितलेलं आहे. आता हे योगाचे प्रकार जर आपण बघितले, तर कशा पद्धतीनं आपण योग आत्मसात करू शकतो, तर त्याचे प्रकार प्रामुख्यानं ज्ञानयोग, कर्मयोग, राजयोग, हठयोग आणि सर्वात शेवटचा भक्तियोग असे प्रकार सांगितलेले आहेत. आता ज्ञानयोग म्हणजे काय? कर्मयोग म्हणजे काय? राजयोग म्हणजे काय? हठयोग म्हणजे काय? आणि भक्तियोग म्हणजे काय? याचा आपण थोडक्यात एक मागोवा घेऊ. तर ज्ञानयोगी कोण होते? तर ज्ञानयोगी हे ज्ञानेश्वर होते. आता यांना ज्ञानयोगी का म्हणलं? तर उपजतच त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली होती. ज्यांना उपजत सहज प्राप्ती जन्मताच काही ना काहीतरी घेऊन आलेली ज्ञान जे आहे, त्याची जी प्राप्ती होती तो ज्ञानयोगी होतो. कर्मयोगीचं उदाहरण आपल्याला कुठलं देता येईल? तर छत्रपती शिवाजी महाराज. हे कसे होते? कर्मयोगी होते. त्यांना श्रीमंत योगी सुद्धा म्हटलेलं आहे आणि त्यांना योगी म्हटलेलं आहे. कारण त्यांनी काय केलं होतं? त्यांच्या कर्मामधनं मनाची चित्तशुद्धी आणि त्यांची एकाग्रता, कामाप्रती त्यांची निष्ठा, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण अभ्यास केला, तर ते अतिशय उच्च प्रतीचे कर्मयोगी होते. राजयोगाचं उदाहरण आपल्याला काय देता येईल? तर आत्ताच्या ह्याच्यामध्ये श्री श्री रविशंकर ज्यांच्याकडे ज्ञान पण आहे आणि त्यांचं कर्म पण चालू आहे. म्हणजे ज्ञानयोग आणि कर्मयोग यांचं जे मिलन जो करतो आणि त्यातनं जे कर्म घडून आणतं, तो म्हणजे राजयोगी पुरुष. आणि हा राजयोग सर्वात श्रेष्ठ आहे. कसा श्रेष्ठ आहे? तर ज्ञानाच्या प्राप्तीमध्ये नुसतं ज्ञान असून उपयोग नाही. त्याचा कर्मामध्ये म्हणजे आचरणात ते यायला पाहिजे. म्हणजे त्या माणसाकडनं जो ज्ञानी मनुष्य आहे त्याच्याकडनं कर्म पण घडलं पाहिजे. तो राजयोग. त्याच्यानंतरचा योग येतो म्हणजे हठयोग. आता हठयोग तसं पाहता पतंजलीच्या ह्याच्यापासूनच हठयोगाला सुरुवात झाली असं म्हटलं तर गैर ठरणार नाही. किंवा नाथपंथी जे होते, साधारणपणे इसवी सन 8व्या-9व्या शतकामध्ये हे नाथपंथ निर्माण झालं होतं. हे नाथपंथीय सगळे हठयोगी होते. आता हठयोगी ह्या शब्दाचा हट्ट हा एक शब्द आला ना, तर हठयोगाचा अर्थ काय? की प्रयत्नपूर्वक मनाची एकाग्रता निर्माण करणं. आता ती प्रयत्नपूर्वक मनाची एकाग्रता निर्माण करत असताना हठयोगाची सुद्धा 8 अंग सांगितलेली आहेत. आता ती अंग कुठली कुठली आहेत? तर यम, नियम, आसन, प्रत्याहार, प्राणायाम, ध्यान, धारणा आणि समाधी अशी 8 अंग आहेत. म्हणजे मनुष्य जर हठयोगाच्या मध्ये पारंगत झाला तर तो समाधी अवस्थेपर्यंत पोचू शकतो. समाधी ही अशी अवस्था आहे की तुम्ही एके ठिकाणी बसून सगळ्या जगाचं ज्ञान, सगळ्या जगामध्ये वावर करू शकता. ह्याला समाधी अवस्था म्हणतात. ही फार दुर्लभ आहे. पण पूर्वीच्या काळी बऱ्याच जणांची अशी उदाहरणं आहेत की यांनी समाधी अवस्था प्राप्त केलेली आहे.
मग आता ह्यातलं आपल्याला हठयोगामधले एकच प्रकार, जास्तीत 2 प्रकार आपण जास्त करून वापरतो. एक म्हणजे आसन आणि प्राणायाम. प्राणायाम हे एक प्रकारचं उपकरण आहे. तुमच्या चित्ताच्या वृत्तीला बांध घालण्याचं एक प्रकारचं उपकरण आहे. आणि हे कोणी शिकवलं आपल्याला? आज आता रामदेव बाबा करतात प्राणायाम. श्री रविशंकरांनी सुद्धा सांगितलेलं आहे प्राणायाम. सुदर्शन क्रिया सांगितलेली आहे श्री रविशंकरांनी. आता हे एकच उपकरण आहे, पण त्याच्या आधीची उपकरणं काय आहेत? यम आहे, नियम आहे. त्याच्यावर बरंचसं विस्तृत बोलता येण्यासारखं आहे. पण हा एक प्रकार आपल्याला माहीत असावा म्हणून हठयोग आहे. आणि सर्वात शेवटचा जो योग आहे तो म्हणजे भक्ती योग. हा भक्ती योगामध्ये कोण मोडतं? आपल्याकडचा सर्व वारकरी संप्रदाय हा भक्ती योगामध्ये मोडतो. त्याला विशेष घटनांचं ज्ञान, पूर्वीच्या घटनांचं ज्ञान, ग्रंथांचं ज्ञान नसतं, पण त्याची भक्ती असते. तो भक्ती रूपानं तो परमेश्वराकडे जाण्याचा प्रयत्न करतो आणि तिथं सुद्धा मनाची एकाग्रता उत्तमरित्या साध्य होते. आणि ईश्वराला आवडणारा सगळ्यात चांगला योग, थोडक्यात योग म्हणजे ईश्वराच्या पर्यंत पोचण्याचा मार्ग किंवा एखादा सतचित आनंद मिळवण्याचा मार्ग म्हणजे योग. तर तो भक्ती मार्गे त्या परमेश्वरापर्यंत पोचतो. त्याचं मन निर्मळ होत जातं, त्याचं मन शुद्ध होत जातं, त्याच्या मनातले विकार नष्ट व्हायला लागतात. ते कशानं होतात? तर भक्तीनं नष्ट होतात. आणि हा भक्ती मार्ग सर्वात श्रेष्ठ मार्ग म्हणून वर्णन केलेलं आहे. आणि हा कुणाला सर्वात श्रेष्ठ आहे? कोण मानतं सर्वात श्रेष्ठ आहे? तर श्रीकृष्ण. श्रीकृष्णाला भक्ती अतिशय आवडते. भक्ती रूपानं त्याचं जो कोण स्मरण करेल, त्याची जो कोण आळवण करेल, त्याला तो प्रसन्न होतो. आता ह्याच्यातलं एक उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर विदुर महाभारतातले हे श्रीकृष्णाचे भक्त होते. दुसरं एक उदाहरण आहे श्रीकृष्णाचा मित्र सुदामा. हे सुद्धा एक चांगलं उदाहरण आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला देता येईल. अर्जुनाचं सुद्धा उदाहरण आहे. अर्जुन सुद्धा भक्तिवान होता, पण कसं होतं? अर्जुन कर्मयोगी सुद्धा होता. आता एक महाभारतातलं तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, पण मी मुद्दाम एक उल्लेख करतो की ज्या वेळेला महाभारताचं युद्ध संपलं, त्यावेळेला अर्जुनाला एक प्रकारचा गर्व झाला होता की मी कौरवांना मात दिली, मी कौरवांना नामशेष केलं व मी विजय मिळवणार, मी अहंकार झाला होता त्याला. आणि तो अहंकार श्रीकृष्णाने मोडून काढला होता. तो कसा मोडून काढला होता? तर बर्बरीक जो होता, हा बर्बरीक युद्ध मैदानावर सतत ते युद्ध बघत होता. पण ह्या बर्बरीकला श्रीकृष्णानंच कंठस्नान घातलेलं होतं. पण तो त्याचा योग होता. हे केव्हा? तर महाभारताच्या युद्धाच्या आधी. पण बर्बरीकनं एक वर मागितला होता की मला हे तुझं युद्ध मला बघायचं आहे, असा मला वर दे. म्हणून त्याचं मुंडकं तसंच होतं आणि तो सगळं पाहत होता. आणि ज्या वेळेला अर्जुनाला घेऊन बर्बरीक ज्या वेळेला प्रगट होतो श्रीकृष्णाच्या पुढं, अर्जुनाच्या पुढं, त्यावेळेला बर्बरीक त्यांना सांगतो की हे अर्जुना, हे जे सगळं करत होते श्रीकृष्णच करत होता. श्रीकृष्णाचं सुदर्शन चक्र करत होतं, तुझं बाण हे निमित्त होतं, पण सुदर्शन चक्र सगळ्यांना भेदत होतं. त्यावेळेला अर्जुनाचं सुद्धा गर्वहरण झालेलं आहे. म्हणजे जरी तो कर्मयोगी असला तर त्याच्यामध्ये तो अहंकार दडलेला होता आणि त्या अहंकाराचा निपात श्रीकृष्णाने केलेला. हे आपल्याला उदाहरण, थोडंसं विषयांतर होते, पण एक उदाहरण म्हणून तुम्हाला मी सांगितलं. परमेश्वराला अपेक्षित काय आहे? तर सगळ्यात आवडती गोष्ट कुठली आहे आणि योगामार्फत आपण ती कुठली साध्य करू शकतो? तर परमेश्वराला सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे तुमच्यातला अहंकार गळून पडणं किंवा तुमच्यातला अहंकार त्याच्यापुढं अर्पण करणं.
ही सगळ्यात त्याची आवडती गोष्ट आहे. त्याला कुठलाही नैवेद्य लागत नाही. तो फक्त अहंकाराचं भोजन करतो. म्हणजे काय? तुम्ही ईश्वरापुढे गेल्यानंतर तुमच्यातला अहंकार, तुम्ही नम्रपणे ज्या वेळेला त्याला शरण जाता, अहंकार केव्हा गळून पडतो? तुम्ही एखाद्याला शरण जाता तेव्हा तुमचा अहंकार गळून पडतो. आणि जे काही घडलेलं, महाभारत जे घडले केवळ अहंकारापोटीच घडलेलं आहे. त्यामुळे जे काही चांगलं तुमच्या जीवनामध्ये घडायचंय ते तुमचा अहंकार तुम्ही बाजूला ठेवला तरच घडणार आहे. आणि हे कुठल्या मार्गे घडणार आहे? तर योगामार्फत घडणार आहे. योग हा चित्तवृत्ती निरोध हा एक योगाचा अर्थ तुम्हाला माहीत असावा. आणि योग आणि योगासनमध्ये गल्लत नको म्हणून हे प्रयोजन. नमस्कार. हा माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर माझ्या शाकल्य कट्टा हे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.